आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 41. हो, तुम्ही मला ओळखलं नसेल. मी आधी माझी ओळख करून देतो. मायसेल्फ प्रियांश कारखानीस. प्रियांश मुद्दाम हात पुढे करत म्हणाला, पण कार्तिकच्या डोक्यात सर्रकन वीज चमकली. प्रियांश, ओ म्हणजे तू तू त्या गार्गीचा बॉयफ्रेंड आहेस. तरीच कार्तिक आता टेबलवर हात आपटत रागाने उठून उभा राहिला. त्याच्या डोळ्यात आग पेटली होती. हो, मी प्रियांश आहे, गार्गी प्रधानचा प्रियकर. काय गार्गी भोळी आहे हो, पण संसार करायचा तर थोडा पैसाही असावा लागतो याची तिला जाण नाहीये. तुम्ही तिला 8 लाखात गुंडाळलं, पण मी गप्प बसणार नाहीये. तेव्हा आता 10 लाख रुपये काढा आणि हे प्रकरण इथेच मिटवा. प्रियांशने सरळ आकडा सांगितला. प्रकरण काय प्रकरण? यू युजलेस. 10 लाख? तुझ्या अख्ख्या आयुष्यात एवढे पैसे तरी पाहिलेत का तू? हो, नाही पाहिले ना, म्हणून तर पाहायचेत. मग काढताय ना बाहेर? तो कुचितपणे म्हणाला. ओ शिट गार्गी. त्याने रागाने डोळे घट्ट मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढच्या क्षणाला डोळे उघडून त्याला म्हणाला, मी तुला सोडणार नाही, लक्षात ठेवायचं. काय झालं इनामदार साहेब? चेहरा तर खूपच पांढरा पडला राव तुमचा. बिझनेस डील मध्ये तर तुम्ही कोणाला जुमानत नसाल नाही, पण इथे तुमच्या वैयक्तिक आयुष्याची डील आज मात्र माझ्या हातात आहे. तो हसत होता. आणि मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा की तुझ्याकडे खरंच प्रूफ आहे? अहो, जिथं माझी खुद्द गर्लफ्रेंड तुमची बायको बनलीये, त्याला प्रूफ कशाला हवा? तसंही उद्या सकाळी मीडियामध्ये हेडलाईन आली की इनामदार ग्रुपच्या सीईओचं पद आणि लग्न म्हणजे निव्वळ 8 लाखांचा व्यवहार आहे, मग तर विश्वास बसेलच ना तुमचा. ए, तुला काय वाटतं? तू माझ्या केबिन मध्ये शिरून मनाला वाटेल ती रक्कम सांगशील आणि मी तुला हवे तेवढे पैसे देईन. लायकी बघितलीस का स्वतःची? कार्तिकने आपले दात ओठ रागाने आवळले होते. इनामदार साहेब, हा आकडा एवढाही मोठा नाहीये. तुमच्या सीईओ पदापेक्षा तर नक्कीच नाही. आणि हाच भिकारी आता लखपती होणार आहे, विसरू नका. आणि जगात फुकट काही भेटत नसतं हो. त्याचं झोपडपट्टीतल्या लोकांसारखं बोलणं पाहून कार्तिकने डोळे मिटले. हा युजलेस आता कुठून टपकलाय? याला काय वाटतं की पैसे काय झाडाला लागतात? नाही, याला 10 लाख देणं शहाणपणाचं नक्कीच नाही, कारण अशा लोकांची तोंड कधीच गप्प होत नसतात. हा पुन्हा काही कारण काढून गार्गीच्या नावावर नक्कीच पैसा उकळायला दारात येईल. याचा काहीतरी कायमचा बंदोबस्त करायला हवा. त्यात पोलीसमध्येही जाऊ शकत नाहीये, नाहीतर इतक्या कष्टाने मिळवलेलं पद हातचं जाईल. आणि तो कोणी छुपा शत्रू आहेत अजून, ज्याला माझा हा आनंद बघवत नाहीये का? त्या छुप्या शत्रूचा आणि याचा काही संबंध असेल? कार्तिक एक हुशार बिझनेसमॅन होता. तो त्याच्याच विचारात हरवलेला. एवढ्यात इनामदार साहेब, काय विचार केलात मग? सीईओ पद, इज्जत की पैसा? प्रियांशचा निर्लज्ज प्रश्न परत आला तसा तो भानावर आला. कार्तिकने आता आपले डोळे प्रियांशच्या डोळ्यात रोखले. मिस्टर प्रियांश, 10 लाख कमी रक्कम नाहीये. मी तुला आत्ता केवळ 5 लाख देऊ शकतो, आणि तेही एका अटीवर. आणि ती अट काय आहे? तुला आधी मला खात्री द्यावी लागेल की तू तुझं तोंड शिवणार आहेस. प्रियांशचा चेहरा क्षणभर पडला. हे काय, 10 लाखाची डील आहे आणि 5 लाखांवर का संपवताय? हे काय, 10 लाखांची डील आहे आणि 5 लाखांवर का संपवताय?
कारण मला तुझ्यावर विश्वास नाहीये आणि माझ्या केबिनमध्ये डील मी करत असतो. तू फक्त मागणी केली आहेस आणि ती मला अमान्य आहे. कार्तिक कडाडला. तेव्हा 5 लाख आत्ता घ्यायचे आणि इथून निघायचं. उरलेले 5 लाख हे तुझ्या चांगल्या वागणुकीवर अवलंबून असतील, तेही 6 महिन्यांनी. पण जर या 6 महिन्यात मला कळालं की तू कुठेही वाफा दवडतोय किंवा गार्गीच्या आसपासही फिरतोयस, तर तुला 5 लाख तर सोड, पण तुझ्या आयुष्याची पुढची 10 वर्ष मी तुरुंगात सडवीन. तुला काय वाटतं? मी फक्त या कंपनीचा CEO नाही, मी इनामदार आहे. विसरू नकोस. प्रियांश थोडा नरम पडला. 5 लाख रोख मिळणं हे त्याच्यासाठी आत्ताच्या घडीला खूप होतं. थोडा विचार करत तो म्हणाला, ठीक आहे, 5 लाख आत्ता द्या, पण लक्षात ठेवा, पुढच्या 5 लाखांसाठी मला पुन्हा गेम नकोय. त्याच्या या बोलण्यावर कार्तिक गूढ हसला. गेम तर मी करणार तुझा, जस्ट वेट अँड वॉच. मनाशीच म्हणत कार्तिकने आपल्या ड्रॉवरमधून 1-1 लाखाचे 5 बंडल काढले आणि ते बंडल प्रियांशच्या दिशेने सरकवले. हे घे आणि ही गोष्ट लक्षात ठेव, तुझी एकही चूक तुला कुठल्या कचऱ्याच्या डब्यात टाकेल, तुलाही कल्पना नसेल. लक्षात ठेव. लखपती बिखपती सोड, रस्त्यावर भीक मागण्याच्या लायकीचा सोडणार नाही मी. प्रियांशने ते पैसे झडपले आणि जॅकेटच्या खिशात भरले. तो उठला आणि वळून बाहेर जाऊ लागला. आणि हो प्रियांश, कार्तिकने त्याला मागून हाक मारली. तसा प्रियांश थांबला. एक लक्षात ठेवायचं, इथून पुढे गार्गीपासून दूर राहायचं. म्हणजे काय? ओ इनामदार, गार्गी तुमची बायको फक्त नावाला आहे. ती आधी माझी गर्लफ्रेंड आहे, पण आता सध्या ती इनामदार घरची सून आहे. तिच्या आसपासही फिरकायचं नाहीयेस तू, कारण तुझं तिच्या आसपास फिरकणं हेच सध्या माझ्या पदासाठी धोकादायक आहे. समजलं ना? ठीक आहे, 1 वर्षाचा प्रश्न आहे ना. चला, मान्य केली मी ही अट. पण तुमच्या घरात लग्न करून तिला किती जरी बांधण्याचा प्रयत्न केलात ना, तरी ते शक्य नाहीये. ती माझ्याशी जोडली गेली आहे. अहो, मला भेटल्याशिवाय नाही राहूच शकत ती. आता हेच बघा ना, तुमची बहीण क्षिती, तिचे फोटो कोणीतरी मॉर्फ केले होते. काय? कसले फोटो? काय बोलतो काय आहेस तू? बघा, माहित नाही ना तुम्हाला ही गोष्ट, पण मला माहिती आहे. गार्गीने मला फोन करून सांगितलं हे प्रेम असतं आणि तिचं प्रेम मी आहे. नीट सांगणार आहेस का? कशाबद्दल बोलत आहेस तू नेमका? कार्तिक आता त्याच्या अंगावर धावला. हो, माझ्या अंगावर कशाला धावत आहात? तुमच्या बहिणीलाच विचारा ना. कोणीतरी तिला पैसे मागत होता तिचे ते अश्लील फोटो डिलीट करण्यासाठी. गार्गीलाही माहितीये. व्हॉट? कार्तिकला एकदम पायाखालची जमीन सरकते असंच झालं. एवढी मोठी गोष्ट क्षितीने मला सांगितली नाही आणि गार्गीला सांगितली. आणि मूर्ख गार्गीने मला सांगायची सोडून या मूर्खाला सांगितलंय. या मूर्खाला सांगितली. दिस इज डिस्कस्टिंग. तर बिझनेसची काळजी घेता तेवढीच घरातली घ्या, म्हणजे कळेल तुम्हाला तुम्ही किती पाण्यात आहात ते. येतो, पुढचे 5 लाख तयार ठेवा. म्हणत प्रियांश तिथून निघून गेला आणि कार्तिकचा हात आता डोक्यावर गेला. दोन्हीही अशा प्रकारे समोर आलेल्या गोष्टींनी तो हादरला होता. माय गॉड, मला आधी हे पहिलं क्षितीसोबत बोलायलाच हवं. माहित नाही ती कोणत्या टेन्शनमध्ये असेल. मग त्या गार्गीला बघतो. स्वतःशीच म्हणत त्याने मनगटावरील घड्याळात पाहिलं. पाहतो तर सायंकाळचे 6 वाजत होते. त्याने पटकन बाजूच्या टेबलवर असलेला मोबाईल उचलला आणि तिथून बाहेर पडला. केबिन बाहेर येताच ऋषीला काही सूचना केल्या आणि तडक कारकडे आला आणि कारमध्ये बसत आदेश सोडला, शंकर, कार पटकन घरी घे. हो सर. शंकरने लागलीच कार स्टार्ट करत घराकडे घेतली. कार रोडवर धावत होती आणि कार्तिकचे विचारही त्याच स्पीडने पळत होते. गार्गी भोळी आहे हो, तिला कळत नाही संसारासाठी पैसा महत्वाचा आहे. प्रियांशचं वाक्य त्याला आठवत होतं आणि तरीही त्याला आत्तापर्यंत हेही समजलं होतं की प्रियांश सारखी ती पैशासाठी हपापलेली नक्कीच नव्हती.
पण ती इतकी भोळी आहे का की घरातील या सगळ्या महत्वाच्या गोष्टी त्या मूर्ख प्रियांशला सांगत बसली आहे? नाही, मला नाही वाटत हा प्रियांश चांगला मुलगा आहे आणि ती अशा मुलाच्या प्रेमात आहे. आणि अशा मुलाला ती लग्नानंतरही भेटते, बोलते, तेही एवढं सांगून. नाही, आता मला तिला या सगळ्याचा जाब विचारावाच लागेल, कारण तिच्यामुळेच त्याने मला एवढी 10 लाख मागण्याची हिंमत केली आहे. गार्गी आज सकाळीच दादाकडून बुटीकवर आलेली आणि तिथून सायंकाळ होताच आज लवकर इनामदार विरामध्ये परतली होती. कालची रात्र दादाकडे राहिल्यामुळे तिला थोडं फ्रेश वाटत होतं. मनावरचं दडपण थोडं हलकं झालं होतं. घरात हॉलमध्ये शिरताच तिला दादासाहेब दिसले. गार्गीला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर थोडं समाधान आलं. गार्गी, आलीस तुझ्या दादाकडून? कसा आहे निशांत? त्यांनी आपुलकीने विचारलं. हो, ठीक आहे, तो चालतोय आता नीट. गार्गीने हलकं हसत उत्तर दिलं. बरं झालं जाऊन आलीस, तेवढंच तुलाही बरं वाटलं असेल. दादासाहेब क्षणभर थांबले आणि मग गंभीर स्वरात म्हणाले, गार्गी, माफ कर बेटा. त्या दिवशी घरातल्या सगळ्यांसमोर मला तुला जाब विचारावा लागला, पण ती परिस्थितीच अशी होती की त्यांच्या वतीने तुला विचारणं गरजेचं होतं. गार्गीच्या डोळ्यांसमोर तो दिवस उभा राहिला, पण तिने स्वतःला सावरलं. हो ग्रँडपा, इट्स ओके, मी समजू शकते. पण गार्गी, तू माझा विश्वास परत एकदा जिंकलास, पण तू घाबरू नकोस. एवढं मात्र नक्की की कोणीतरी जाणीवपूर्वक तुझ्या ड्रिंकमध्ये अल्कोहोल मिसळलं होतं आणि मी आणि कार्तिकच्या अजात शत्रूचा शोध नक्कीच लावणार. दादासाहेबांच्या शब्दात एक खंबीरपणा होता. त्याने काय होणार आहे ग्रँडपा? त्या दिवशी माझा अपमान तर घरातल्या सगळ्यांनीच केला, तो आता भरून तर येणार नाही. जाऊ द्या, मी विसरते ते सगळं. गार्गीच्या आवाजात थोडी हतबलता होती. गार्गी, तुला काय वाटतंय ते मी समजू शकतो. दादासाहेब बोलत होते, पण गार्गीने विषय टाळला. जाऊ दे ना ग्रँडपा, नको हा विषय, मी आहे वर, म्हणत गार्गी जिना चढून बेडरूमच्या दिशेने निघाली. जिना चढून वर आलेली तोच तिथून समोरून क्षिती तिच्या रूम मधून बाहेर पडत होती. गार्गीला पाहताच ती धावत तिच्याकडे आली. वहिनी, आलीस? बरं झालं, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. कधीची वाट पाहत होते तुझ्या येण्याची, माहितीये? क्षितीच्या आवाजात कमालीचा उत्साह होता. हो का? हा मग बोल ना, गार्गीने विचारलं. इथं नको, एकतर माझ्या रूममध्ये नाहीतर तुमच्या दोघांच्या रूममध्ये बसू, चल, म्हणत क्षितीने गार्गीचा हात धरला आणि तिला ओढतच कार्तिकच्या बेडरूम मध्ये घेऊन आली. क्षितीने तिला ओढून थेट कार्तिकच्या बेडवर बसवलं आणि तीही स्वतः बेडवर बसली. पण बेडला स्पर्श होताच गार्गी एखाद्या विजेचा झटका बसल्यासारखी पटकन उठली. अगं काय करतेस? तुझ्या दादाला नाही आवडणार मी बेडवर बसलेलं. गार्गीची धांदल उडाली. म्हणजे तू बेडवर झोपत नाहीस? अगं मग कुठे झोपतेस? क्षितीने आश्चर्याने विचारलं. ते सोड, मी इथे सोफ्यावर बरी आहे, तू बोल, काय बोलायचंय तुला? गार्गीने सोफ्यावर बसत कसा बसा विषय बदलला. क्षिती आता पूर्ण उत्साहाने बोलू लागली. वहिनी, अगं मला कॉलेजमधून मेल आलाय. मी आमच्या कॉलेजच्या मिस फेस्ट 2026च्या फायनल राऊंडसाठी सिलेक्ट झाले. पुढच्या आठवड्यात स्पर्धा आहे. पण यार, प्रॉब्लेम असा आहे की घरात कोणाला हे फॅशन विशन अजिबात आवडत नाही. त्यांना वाटतं हे सगळं टाइमपास आहे. बरं मग? प्लीज, मी घरात कोणाला काही सांगणार नाहीये. मग नंतर नंबर आल्यानंतर सांगेन. तोपर्यंत तू माझी सिक्रेट पार्टनर आहेस हा. आणि समजा काही गडबड झालीच तर तू माझी साथ देशील ना सर्वांना समजावायला? तिने आशेने गार्गीकडे पाहिलं. बरं ठीक आहे, गार्गी हसली. आणि हो, मला ना या स्पर्धेसाठी असे ड्रेस हवेत जो कधी कोणी स्वप्नातही पाहिला नसेल. आणि मला माहीत आहे तुझ्या बुटीकची जादू तिथे नक्कीच चालेल. तर माझ्यासाठी स्पर्धेसाठीचे तेवढे ड्रेस शिवशील का प्लीज? गार्गीचा चेहरा उजळला. हो ठीक आहे, मला नक्कीच आवडेल. आणि तसंही माझ्याकडेही एक गुड न्यूज आहे. माहितीये, मला ही मिस मुंबई स्पर्धेचा फॉर्म आलाय. मीही तो भरणार आहे. ॲज अ फॅशन डिझायनर ही माझ्यासाठी मोठी संधी आहे.
ओ वाव, दॅट्स ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी. क्षितीने गार्गीला मिठी मारली. कॉंग्रॅच्युलेशन तुला सुद्धा. गार्गी खरोखरच तिच्या आनंदात सामील झाली होती. निशांत दादानंतर आज पहिल्यांदाच तिला तिचं यश साजरं करायला आणि तिचं कौतुक करायला क्षितीच्या रूपात कोणीतरी भेटलं होतं. वहिनी, ड्रेसचं फिक्स हा. ते सगळं मी तुझ्यावर सोडणार आहे. तू फक्त सांग तुला कशा प्रकारचं कापड हवंय. कारण स्पर्धेत 3 राऊंड आहेत. ट्रेडिशनल, इंडो वेस्टर्न अँड लास्टला फॉर्मल. गार्गीच्या डोक्यात कल्पनाशक्ती धावू लागली. क्षिती, माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे बघ. कशाला वेगळं कापड विकत घ्यायची गरज. तू फक्त मला मॉमच्या 3 साड्या मिळवून दिल्यास तरी बस. एक काठपदराची, एक पैठणी टाईप आणि एक सिंपल सिल्कची. मी त्यातून तुला हवे आहेत ते ड्रेस बनवून देऊ शकते. साडीचे पण ते कसं दिसेल. क्षितीचा चेहरा थोडा पडला. ते तू माझ्यावर सोड ग, मी करते बरोबर मॅनेज. आय एम डॅम शुअर. तुलाच काय, जजलाही नक्कीच आवडतील. गार्गी आत्मविश्वासाने सांगत होती. नक्की ना. हो ग, मी तुला जिंकून दिलं म्हणजे बस ना. गार्गीने डोळे मिचकावत खात्री दिली. मग ठीक आहे, डन. म्हणून क्षितीने गार्गी समोर हात पुढे केला आणि गार्गीने तो हात पकडलाच होता एवढ्या जोरात बेडरूमचा दरवाजा उघडला गेला. दोघीही दचकून दरवाजाकडे पाहू लागल्या. समोर कार्तिक उभा होता. त्याचे डोळे संतापाने लाल झाले होते आणि ते अक्षरशः आग ओकत होते. आजचा भाग इथेच संपलेला आहे. प्रियांशने केवढा मोठा घोळ घालून ठेवलाय आणि गार्गीला फसवलंय एक प्रकारे. आत्ता कुठं कार्तिक गार्गीवर थोडासा विश्वास ठेवू लागला होता. तिच्याबद्दल त्याच्या मनात सॉफ्ट कॉर्नर निर्माण होऊ लागला होता आणि प्रियांशनं एवढा मोठा घोळ घालून ठेवलाय. गार्गी याचं आता काय उत्तर देईल. बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. ऐकत रहा मिसमॅच लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.